या ठिकाणी मुख्य नेते आमचे जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पहिल्या दिवशीपासून तुम्हाला माहिती आहे की वॉर्डावॉर्डात आमच्या बैठका सुरू आहेत. उमेदवार हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून एकनाथ शिंदेसाहेबांचा जो शब्द आहे तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा. करायची या विषयावर चर्चा कधीपर्यंत उमेदवार ठरेल सर? चारही म्हणजे काही इच्छुक एकत्रित उमेदवार होते आणि तुम्ही देखील बैठकीत होता. बंदा मात्र देखील या बैठकीला आला. बंदाताई पण त्यांच्या काही वैयक्तिक कामाकरता बैठकीला त्या ठिकाणी आलेल्या साहेबांना भेटण्याकरता ते आमदार आहेत, साहेब मुख्यमंत्री आहेत. या ठिकाणी केवळ निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवण्यासंदर्भात गंगा मात्रेंनी तुमच्या नावाला देखील पसंती दिली होती. काही नाही, कोणी कोणाच्या नावाची पसंतीचा विषय नाही आहे. या ठिकाणी आमच्या दृष्टीने उमेदवार म्हणजे मोदी साहेबांची हे आमच्या दृष्टीने जागांचा जो शब्द दिलेला आहे त्यामध्ये ठाण्याची जागा सर्वाधिक मतांनी निवडून आणणं ही आमच्या दृष्टीने. भाजपकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आलेला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जरी सांगितलं असलं ठाण्यातली उमेदवारी आम्हाला नको आहे, तरी सुद्धा भाजपकडनं नामनिर्देशन पत्र घेण्यात आणि आलं. मला नाही वाटत असं कोणी घेतलं असेल आणि कुठला पक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र नसतं. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारावर जोडला जातो, तो पक्षाचा उमेदवार असतो. पक्ष म्हणून कुठलाही नामनिर्देशन पत्र मिळत नाही. हे निवडणूकची जी सिस्टम आहे त्याच्यामुळे उद्या कोणी कोणाचं नाव टाकेल असा काही विषय नसतो. आमची महायुती आहे, जे महायुतीचा जो निर्णय होईल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे. क्रीडा सुटलेला घोषणा बाकी असं आहे का? आमच्याकडे क्रीडा नाहीच आहे. क्रीडा नाहीच आहे. वेळ आल्यानंतर उमेदवार क्रीडा सुटलेलं पण नाव घोषित करण्याला इतका वेळ का 2 दिवस बाकी आहेत अर्ज 2 तारखेला आम्ही कल्याण डोंबिवलीचा अर्ज दाखल करू. ठाण्याचा अर्ज दाखल करू. उद्या नाव घोषित होण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांची अशी माहिती की तुमचं नाव कोणाच्याही नावाची चर्चा नाही आहे. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो उमेदवार आमच्या दृष्टीने असेल. हा विषय उमेदवारीचा नाही आहे तर इलेक्शन स्ट्रॅटेजी. आज आमची नगरसेवक विभाग प्रमुख या सगळ्यांची बैठक आज झालेली आहे. त्याची माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काय वेगळे आदेश तुम्हाला दिले या बैठकीमध्ये? आजची जी काय आमची बैठक झाली ठाण्यामध्ये आमचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख या बैठकीची माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी तुमच्या नावाला सर्वांची पसंती हे बघा, या ठिकाणी पसंती नापसंतीचा विषय नव्हता. या ठिकाणी ते पसंती आणि नापसंती हा शब्द वेगळ्या ठिकाणी वापरला जातो. या ठिकाणी मुख्य नेते आमचे जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पहिल्या दिवशीपासून तुम्हाला माहिती आहे की वॉर्डावॉर्डात आमच्या बैठका सुरू आहेत. उमेदवार हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून एकनाथ शिंदेसाहेबांचा जो शब्द आहे तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा. सर, राजन विचाराच्या फॉर्म भरण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन आदित्य ठाकरे यांनी केलं. पार्टी आवड असतील आणि सर्वांना त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन बघा, जे काही शक्ती प्रदर्शन झालं असेल आपण पाहिलं आहे की कल्याण म्हणजे कळवा मुंब्रा या ठिकाणी बसेस येत होत्या. त्यामुळे ते शक्ती प्रदर्शन त्यांनी तुम्ही वॉर्डावॉर्डात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यांच्याबरोबर माणसं आहेत की नाही. ठीक आहे. तुम्हाला ठाण्यात लक्षात येईल त्यांच्याबरोबर माणसं आहेत की नाही. या ठिकाणी आम्ही काम केलं आहे. आमचा नगरसेवक काम करतो, आमचे शाखा प्रमुख काम करतात, आमचा विभाग प्रमुख काम करतो, आमचा शिवसैनिक काम करतो. त्याच्यामुळे हा काही विषय नाही आहे. या ठिकाणी एकतर्फी विषय हा महायुतीचा असतो. 3 तारखेला अर्ज भरताना माहिती दिसेल का? 3 तारखेला अर्ज भरताना नक्कीच अर्ज भरण्याच्या दिवशी उद्या आमचं फायनल होईल. तो अर्ज कधी भरायचा आणि त्या दिवशी माहिती पत्र नसतं. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारावर जोडला जातो, तो पक्षाचा उमेदवार असतो. पक्ष म्हणून कुठलाही नामनिर्देशन पत्र मिळत नाही. हे निवडणूकची जी सिस्टम आहे त्याच्यामुळे उद्या कोणी कोणाचं नाव टाकेल असा काही विषय नसतो. आमची महायुती आहे, जे महायुतीचा जो निर्णय होईल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे. क्रीडा सुटलेला घोषणा बाकी असं आहे का? आमच्याकडे क्रीडा नाहीच आहे. क्रीडा नाहीच आहे. वेळ आल्यानंतर उमेदवार क्रीडा सुटलेलं पण नाव घोषित करण्याला इतका वेळ का 3 दिवस बाकी आहेत अर्ज 2 तारखेला आम्ही कल्याण डोंबिवलीचा अर्ज दाखल करू. ठाण्याचा अर्ज दाखल करू. उद्या नाव घोषित होण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांची अशी माहिती की तुमचं नाव कोणाच्याही नावाची चर्चा नाही आहे. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो उमेदवार आमच्या दृष्टीने असेल. हा विषय उमेदवारीचा नाही आहे तर
इलेक्शन स्ट्रॅटेजी आज आमची नगरसेवक विभाग प्रमुख या सगळ्यांची बैठक आज झालेली आहे. त्याची माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काय वेगळे आदेश तुम्हाला दिले या बैठकीमध्ये? आजची जी काय आमची बैठक झाली ठाण्यामध्ये आमचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख या बैठकीची माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी तुमच्या नावाला सर्वांची पसंती असेल. हे बघा, या ठिकाणी पसंती नापसंतीचा विषय नसता. या ठिकाणी ते पसंती नापसंती हा शब्द वेगळ्या ठिकाणी वापरला जातो. या ठिकाणी मुख्य नेते आमचे जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पहिल्या दिवशीपासून तुम्हाला माहिती आहे की वॉर्डावॉर्डात आमच्या बैठका सुरू आहेत. उमेदवार हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून एकनाथ शिंदेसाहेबांचा जो शब्द आहे तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा. सर, राजन विचारेचं फॉर्म भरण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यासाठी आवड असतील आणि सर्वांना त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन बघा, जे काही शक्ती प्रदर्शन झालं असेल आपण पाहिलं आहे की कल्याण म्हणजे कळवा मुंब्रा या ठिकाणी बसेस येत होत्या. त्यामुळे ते शक्ती प्रदर्शन त्यांनी तुम्ही वाडावाडात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यांच्याबरोबर माणसं आहेत की नाही. ठीक आहे. तुम्हाला ठाण्यात लक्षात येईल त्यांच्याबरोबर माणसं आहेत की नाही. या ठिकाणी आम्ही काम केलं आहे. आमचा नगरसेवक काम करतो, आमचा शाखा प्रमुख काम करतो, आमचा विभाग प्रमुख काम करतो, आमचा शिवसैनिक काम करतो. त्याच्यामुळे हा काही विषय नाही आहे. या ठिकाणी एकतर्फी विजय हा महायुतीचा असतो. 3 तारखेला अर्ज भरताना माहिती दिसेल का? 3 तारखेला अर्ज भरताना नक्कीच अर्ज भरण्याच्या दिवशी उद्या आमचं फायनल होईल की अर्ज कधी भरायचा आणि त्या दिवशी आम्हाला माहिती दिसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.